पुढे पाहूयात. इंग्रज देशातून जाऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत, पण आजही ते इंग्लंडमध्ये बसून इथं बांधलेल्या पुलांसाठी पत्र पाठवतात, पुलाची माहिती कळवतात. पण इंग्रज गेल्यानंतर आलेल्या सरकारी बाबूंना काही सोयरेसुतक नाही. माणसं मेली की त्यांना जाग येते. पुण्यामध्ये पुन्हा तेच झालं. कुंडमळ्यातील इंद्रायणीवरील पूल दुर्घटनेत चौघांचा बळी गेला आणि याला जबाबदार कोण, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. टीव्हीच्या स्क्रीनवरची ही दोन दृश्य आपल्या व्यवस्थेच्या निष्काळजीपणाची ज्वलंत उदाहरण आहेत. पहिल्या दृश्यात इंद्रायणीवरच्या कोसळलेल्या पुलावरून वाहून जाणारे पर्यटक, तर दुसऱ्या दृश्यात मालवणमधल्या नव्यानं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला पडलेलं हे भगदाड. हे भगदाड आणि तुटलेला पूल इथल्या व्यवस्थेच्या हलगर्जीपणाचा ढळढळीत पुरावा आहे. इंद्रायणीवरचा पूल 4 जणांवर मृत्यू बनून कोसळला. दैव बलवत्तर म्हणून 52 जणांचा जीव वाचला. मोठी मनुष्यहानी टळली. पण जे गेलेले 4 जीव आहेत ते मात्र व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचे बळी आहेत. या मुद्द्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही. माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष, आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार सुद्धा आहे. कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का, की झटकून टाकणार आहात? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या मुद्द्यावरून काही सवाल उपस्थित करत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. हा पूल धोकादायक होता तर तिथं प्रवेशबंदी का नाही झाली असा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्यानं पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते. बचाव कार्य वेगानं सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे. पण मुळात हा प्रसंग काय येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणं, हे काही नियोजन करता येत नाही का? बरं, प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीयेत? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग, पण राज्याला काय उपयोग? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. खरं तर 2 वर्षापूर्वीच या पुलासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पण 2 वर्ष उलटल्यानंतरही पुलाचं काम झालं नाही. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी मात्र दोषींना पाठीशी घालणार नाही असं म्हणत कारवाईचे संकेत दिले. 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची इत्थंभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली. कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देते. दुर्घटनेवेळचा जो फोटो समोर आलाय त्यावरून दिसतंय की दुर्घटनेवेळी पुलावर खचाखच लोक भरले होते. पुलावर पाय ठेवायला देखील जागा नव्हती. अतिवजनानं पूल कोसळला असं सांगितलं जात आहे. प्रश्न आहे, पर्यटकांनीही अतिउत्साहाच्या भरात एका सेल्फीसाठी आपला जीव धोक्यात घातला का? हे महिन्या 2 महिन्यापुरतं स्पॉट्स वल्नरेबल असतात, पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात. तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल. पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे, आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती. खरं तर लोकांचे बळी गेल्याशिवाय इथल्या व्यवस्थेला जागच येत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट करण्यासाठी लोकांनी मरायला हवं का, हा सवाल. मावळहून गणेश दुडमसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18.